आज ख्रिसमस ट्रीला घातल्या फेऱ्या का तर बघा झालं असं, रोजच्याप्रमाणे सकाळी उठलो, आवरलं वगैरे, डमरू खेळत होता मम्मीसोबत आणि आज बऱ्याच दिवसानंतर मी करायला घेतलेला स्वयंपाक. त्यातल्या त्यात बनवत होते मी सुकट्याची चटणी. तर माहीत नव्हतं कसं होणार आहे, खाणार तर उमेशच होता. त्याला खायची म्हणून आधी त्याला सांगितलं गॅलरी धुवून घे म्हणजे जास्त जाईल. मग तो गॅलरी धुवायला लागला. तोपर्यंत माझी चटणीही बनवून तयार झाली. त्यानंतर ताबडतोब निघालेलो आम्ही हॉस्पिटलला, कारण की डमरूचा रेग्युलर चेकअप होता आणि मम्मीचा सुद्धा. तिथे पोचलो, सगळी चिल्लर पार्टी एन्जॉय करत होती. डमरू पण त्यांना बघत होता आणि आम्ही पण. डमरू मग इकडे तिकडे बघता बघता डमरू बापूकडे गेला. बापूसोबत खेळत होता, बापूच्या हातासोबत खेळत होता. सगळा चेकअप वगैरे झाला. घरी आलो, काहीच शूट केलं नाही. डायरेक्ट संध्याकाळी ख्रिसमस ट्रीच्या मी फेऱ्या मारायला लागले. का कारण की सगळं डेकोरेशन मला परत काढायचं होतं. एवढ्या दिवस आमचा ख्रिसमस साजरा होत होता, कारण की आम्ही घरी नव्हतो, म्हणून उमेश एकटाच सेलिब्रेट करत होता. उमेश पण कामावरनं आला आणि त्याने मला ख्रिसमस ट्री साफ करताना बघितलं. मग त्याला आतमधनं अशी इच्छा झाली का त्याने पण घर थोडंसं साफ करण्यात माझी मदत केली. मग आम्ही दोघांनी मिळून घर साफ केलं. जेवणं वगैरे झाली, मस्त गप्पा मारत बसलेलो. त्यानंतर मला आठवलं की आज चंपी करायची आहे. बरेच दिवसानंतर उमेशकडनं मी चंपी करून घेतलेली आहे. आज बरंचसं त्याच्याकडनं काम करून घेतलं आहे मी. गॅलरी पुसून घेतली आहे, त्यानंतर चंपी पण. तर भेटूया उद्या. काळजी घ्या, सबस्क्राईब करा. बाय.